ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, हा निष्कर्ष काढल्याशिवाय त्या कंपनीच्या शेअरची खरेदी करणे म्हणजेच त्या कंपनीत तोटा होण्याचा संभव असणे अधिक असते. तर त्यासाठी म्हणजे कोणत्याही कंपनीची ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे, हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच अशी नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर आपल्या मार्केट कॅपिटलमधील कंपन्यांचे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे किंवा आपले बंधू भगिनी ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपनीचे मी सध्या क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपल्या एका बंधूंनी ॲस्ट्रल लिमिटेड ह्या कंपनीचा व्हिडिओ बघताना टेक महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवा अशी कमेंट केली. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण टेक महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टेक महिंद्रा व टेक महिंद्रा ही कंपनी IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टन्सी ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TCS, इन्फोसिस, HCL टेक, विप्रो, LTI माइंट्री, पर्सिस्टंट, ओरॅकल, फिनसर्व, कोकफोर्ज लिमिटेड, बिर्ला सॉफ्टवेअर, हेक्झावेअर टेक. मित्रांनो, टेक महिंद्रासारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तर ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी आपण ऑलरेडी TCS, इन्फोसिस, HCL टेक, विप्रो, पर्सिस्टंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून बघितले नसतील तर बघा ही विनंती. तसेच मित्रांनो, ह्या कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 28 ऑगस्ट 2025 आणि आज टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर 1495 रुपये 60 पैशाला क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो प्राईस. तर मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तो 52 वीक म्हणजेच सुमारे 13 महिन्यात त्या शेअरच्या म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो,
टेक महिंद्रा ह्या कंपनीचा 52वी हाय आहे 1807 रुपये व 52वी लो आहे 1209 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 1098 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागं गेल्यास टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 722 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 380 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचा शेअर्स म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व म्हणजे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर त्याची किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर टेक महिंद्रा ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 1,46,459 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला आहे की तोटा झालेला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीला 2025 साली 4,244 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीला 2024 साली 2,386 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 4,886 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 5,627 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 4,351 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा टेक महिंद्रा ह्या कंपनीत 34.99% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा टेक महिंद्रा ह्या कंपनीत 32.30% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा टेक महिंद्रा ह्या कंपनीत 23.28% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण टेक महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, टेक महिंद्रा ह्या कंपनीला 2021 साली 4,351 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट 2025 साली 4,244 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, त्या कंपनीला 2021 पासून 2025 पर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1098 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 722 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 380 रुपयाला मिळत होता, तोच टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1,495 रुपये 60 पैशाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर टेक महिंद्रा ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1098 किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त किती. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स आपण घेऊ शकतो. तर टेक महिंद्रा ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षापूर्वी 1098 रुपयाला मिळत होता आणि आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर जर पकडले तर
टेक महिंद्रा या कंपनीत 2 वर्षापूर्वी 1098 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 722 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 380 रुपये गुंतवले असते, तर ते जे आज करंट व्हॅल्यूला 1495 रुपये 60 पैसे झालेले आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, टेक महिंद्रा ह्या कंपनीत 380 रुपये गुंतवलेले होते, त्याचे आज 1495 रुपये झालेले आहेत. म्हणजे मित्रांनो बघा, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष क्रमांक 2 असा निघतो की टेक महिंद्रा ह्या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे 34.99% आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते, परंतु टेक महिंद्रा या कंपनीत ते 34.99%च आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की टेक महिंद्रा ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफ्यात राहिलेली कंपनी आहे. तसेच पण तो निव्वळ नफा जो आहे त्याच्यात म्हणावी अशी वाढ झालेली नाही. 2021 साली 4351 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता. तोच नेट प्रॉफिट 2025 साली 4244 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे काय तर 5 वर्षात कंपनीच्या नफ्यात वाढ काहीच झाली नाही, तर उलट थोडासा कमी झालेला आहे नेट प्रॉफिट. तर मित्रांनो लक्षात घ्या, कोणती जी उत्तम कंपनी असती तिचा नेट प्रॉफिट सतत दरवर्षी वाढत असतो, परंतु टेक महिंद्राचा तो वाढलेला दिसत नाही. पण ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी आहे, त्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 50%पेक्षा कमी आहे, 34.99% आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो लक्षात घ्या, टेक महिंद्रा ह्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ, वार्षिक विश्लेषणानुसार बनवलेला अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी टेक महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर्स खरेदीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हेच नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करायचा, किंवा जर सबस्क्राईब केलेला असेल तर आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना सबस्क्राईब करण्यास लावायचा ही विनंती. भारत माता की जय.